नमस्कार, मी डॉक्टर कांचन मदास, स्त्रीरोग तज्ञ, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या आरोग्यदायी कार्यक्रमाचा शुभारंभ जो आहे तो 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी झालेला आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचं उद्दिष्टच मुळी असं आहे की सशक्त, जागरूक असा आरोग्यदायी समुदाय निर्माण करणं, गावागावांमध्ये सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचं बळकटीकरण करणं, तसंच समुदाय आणि शासन यांच्या समन्वय साधून एक आरोग्यरूपी चळवळ उभा करणं. याचा अर्थ असा आहे की आपल्या गावागावांमध्ये, ग्रामीण विभागामध्ये आरोग्य सेवा ज्या आहेत त्या इतक्या बळकट करायच्या आहेत आणि उपचारापेक्षा जास्त प्रतिबंधात्मक उपचार पद्धतींवर आपल्याला भर द्यायचा आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवर आपल्याला आरोग्य सेवा ह्या त्यांच्या उंबरड्यापर्यंत नेऊन पोहोचवायच्या आहेत. आणि हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम ग्राम स्तरापासून राज्य स्तरापर्यंत आपल्याला यशस्वीपणे राबवायचा आहे. कारण यामध्ये गावागावांमध्ये स्वच्छता असेल, सांडपाणी असेल, शुद्ध पाणी पुरवठा असेल, पोषण असेल, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग याच्या नियंत्रणाचे मूलभूत घटक, त्याचबरोबर आपल्याला माता आणि बालक यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, मानसिक आजारांवर उपचार पद्धती कशा दिल्या गेल्या जातील, त्याचबरोबर कर्करोगासारखे जे आता नवीन पिढीचं आहे, 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींमध्ये कर्करोग होऊ नये गर्भाशयाच्या मुखाचा म्हणून जे लसीकरण आहे HPV वॅक्सिनेशनचं, ते कसं दिलं गेलं जाईल. त्याचबरोबर ग्रामीण विभागामध्ये असणाऱ्या नागरिकांमध्ये मानसिक आजार किंवा जनजागृती जी आहे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे निगडीत असणारे जे आजार आहेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपचार पद्धती कशा दिल्या गेल्या जातील याकडे भर दिला गेला जाणार आहे. यामध्ये आरोग्य सेवा, लोकसहभाग, प्रशासकीय समन्वय, त्याचबरोबर मूल्यमापन आणि प्रोत्साहन या गोष्टींची पंचसूत्रीचा त्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेलं आहे. त्यामुळं जे गाव अशा पद्धतीनं आरोग्य संपन्न असं गाव असेल, अशा गावांना आपल्याला प्रोत्साहनपर म्हणून आरोग्य संपन्न गाव हा पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्यामुळं माझी तुम्हा सर्वांना अशी नम्र विनंती आहे की या अभियानामध्ये लोकसहभाग म्हणून तुम्ही सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि या शुभारंभ जो झालेला आहे अभियानाचा तो सक्सेसफुल करून दाखवावा. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.